वेगळा उत्सव महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतो। जेव्हापासून सार्वजनिक गणपतीची सुरुवात झालेली आहे तेव्हापासून एक वेगळा रूप, एक वेगळं स्वरूप याला प्राप्त झालंय। लालबागच्या राजाची ही दृश्य आपण बघतोय। लवकरच बाप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये लाटा देखील उसळत आहेत। बाप्पांच्या स्वागतासाठी खरं तर त्या आलेले आहेत। बाप्पा आता घरी आपल्याला सोडून परत चाललेले आहेत, पण पुढच्या वर्षी तुम्ही लवकर या असा घोषणा तिथे देण्यात येतात। त्याचबरोबर किती मोठ्या प्रमाणात बोटी देखील तिथे आहेत। अगदी व्यवस्थितपणे बाप्पांच्या मूर्तीला धक्का न लागता, बाप्पांना कुठेही धक्का न लागता व्यवस्थितपणे सुरक्षितपणे बाप्पांची मूर्ती ही अरबी समुद्रामध्ये त्यांचं विसर्जन करण्यात येणार आहे। त्याची ही काही दृश्य आपण बघतोय। लालबागच्या राजाची थेट दृश्य आपण बघतोय। अनेक छोट्या बोटी तिथे आहेत, त्याचबरोबर गर्दी आपण बघू शकतोय लोकांची। लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळा पार पडतोय। काही वेळांमध्येच आता लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडेल। बाप्पाला निरोप देण्याची वेळ आता आलेली आहे। गेले 10 दिवस आपण सगळ्यांनी बाप्पांची पूजा केली, अर्चना केली आणि एक वेगळा उत्साह आपल्या सगळ्यांमध्येच आपल्याला दिसून आला की कोणीतरी एक घरची एक व्यक्ती आता परत चालली आहे अशी एक भावना सगळ्या गणेश भक्तांमध्ये दिसून येते। त्या व्यक्तीला आता निरोप देण्याची वेळ आली आहे। लालबागच्या राजाची ही दृश्य आपण बघतोय। काल सकाळी 10 वाजल्यापासून लालबागच्या राजाची मिरवणूक ही निघालेली होती। त्यानंतर मुख्य द्वाराजवळ येईपर्यंत कित्येक मानाचे हार, फुलांचे हार बाप्पाला घालण्यात आले। त्यानंतर जागोजागी बाप्पांचं अगदी स्वागत करण्यात आलं। कितीतरी ठिकाणी गुलालची उधळण त्यांच्यावर झाली। त्यानंतर पुष्पवृष्टी बाप्पांवर करण्यात आली। अनेक ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी ही केलेली होती बाप्पांच्या दर्शनासाठी। आणि आता 8 वाजता गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा हा पोहोचलेला होता आणि त्यानंतर आता समुद्र किनाऱ्यावर आपण ही दृश्य बघू शकतोय। समुद्र किनाऱ्यावर आता बाप्पा पोहोचलेले आहेत आणि काही वेळांमध्येच बाप्पाचं विसर्जन पार पडणार आहे। त्याची ही थेट दृश्य, थेट प्रक्षेपण आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघतोय। खास न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी